The Bluetooth device is ready to pair. 68व्या स्मृती दिनानिमित्त आपण या ठिकाणी क्रांती थिएटर माननीय अमरदादा गायकवाड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी आज आपण एकपात्री प्रयोगासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुजित शेख आहेत, त्यानंतर प्रमुख वक्ते आहे आमचे डाव्याचं आंबेडकरवादी चळवळीचे ज्येष्ठ आमचे कुमार कांबळे सर, त्याचबरोबर आमचे प्रमुख पाहुणे राजेंद्र गलांडे सर काही वेळातच इथे येतील। अध्यक्ष, तर या सर्व कार्यक्रम करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सातत्यानं अमरदादा गेले कित्येक वर्ष हे कार्यक्रम वैयक्तिकरित्या किंवा आपल्या सर्वांना एकत्र घेऊन करत होते। खऱ्या अर्थानं गाडगेबाबांच्या जे त्यांनी स्वच्छतेसाठी जे त्यांनी काम केलेलं आहे त्या भारताला आदर्श देणारा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान हे महाराष्ट्रातनं खऱ्या अर्थानं सुरू झालं। पण गाडगेबाबांची स्वच्छता ही रस्त्याची नसून किंवा स्वच्छता ही म्हणजे सामान्य कचऱ्याची स्वच्छता नसून गाडगेबाबांची खरी स्वच्छता ही स्वच्छता केली ती माणसाच्या मनातील पाप, माणसाच्या मनातील तिरस्कार आणि माणसाच्या मनातील जातीभेद याची स्वच्छता करणारे गाडगेबाबा होते। गाडगेबाबांना आपण राष्ट्रसंत म्हणतो। राष्ट्रसंत म्हणत असताना गाडगेबाबांचे असे उद्रेक आहेत की मला तुम्ही पैसे देण्यापेक्षा त्या भाऊराव पाटलाच्या पोराला पैसे द्या, भाऊराव पाटलाला पैसे द्या। तो गोरगरीब कष्टकरी वर्गाच्या मुलांसाठी शिक्षणाचे हॉस्टेल चालवतो। अशा गाडगेबाबांना आज आपण आठवण करत असताना तर आपल्याला आज माहिती आहे काय परिस्थिती या देशामध्ये चालू आहे। चारही बाजूने या देशामध्ये जातीअंध ताकदीने धर्मामध्ये भेट करणाऱ्या जातीमध्ये भेट करणारी ताकदीने उच्छाद मांडलेला आहे। खऱ्या अर्थानं या गाडगेबाबांचा आपल्याला आज विचार करायची गरज आहे आणि गरज यासाठी आपल्या मनातील पाप, आपल्या मनातील एकामेकांच्या बद्दलचा वैमनस्य भाव आणि आपल्या मनातील जातीमधला भेद जर आपल्याला संपवायचा असेल तर पुन्हा एकदा गाडगेबाबांच्या विचारांचं अधिष्ठान आपल्याला या ठिकाणी मांडावं लागेल आणि त्या मांडलेल्या अधिष्ठानाच्या विचारानं आपल्याला गाडगेबाबांच्या मार्गावर पुन्हा एकदा चालावं लागेल। अशा संकल्पनेनं आज क्रांती थिएटर, अमरदादा गायकवाड असतील, कुमार कांबळे साहेब आल्यात, त्यानंतर आमचे सुजित काका आल्यात, राजेंद्र गलांडे सर असतील, DPIचे अनेक पदाधिकारी आहेत, काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, आमचे भारत मोडके सर आहेत, प्रत्येक आपण सगळे जबाबदार पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहेत। आणि खऱ्या अर्थानं जसे आमचे भारत मोडके सर म्हणतात की हा लढा जो आहे तो सांस्कृतिक लढा आहे। हा लढा आता राजकीय उरलेला नाही। राजकीय लढा आपण 2024ला पराभूत झालेलो आहे राजकारणाच्या लढ्यामध्ये, सेटलमेंटच्या लढ्यामध्ये। आता जो आपला लढा आहे तो सांस्कृतिक लढा आहे। आता आपल्याला ठरवावं लागेल की तुम्ही नक्की कुठं आहात, तुम्ही नक्की प्रतिगाम्यांच्या बरोबर आहात का नक्की पूर्वगाम्यांच्या बरोबर आहात आणि आमच्या प्रस्थापितांना पण हे ठरवावं लागेल तुम्ही कुठल्या बाजूनं आहात। खऱ्या अर्थानं प्रस्थापितांनी संपवलेली मूवमेंट आणि जाणून बुजून प्रस्थापितांनी संपवलेली मूवमेंट आणि त्याचा नुकसान आज सर्वसामान्य मूवमेंटच्या कार्यकर्त्याला होते, त्या देशाला होते। त्यामुळे ह्याच्या पुढं काम करत असताना आपल्याला आपल्या मेंटॅलिटी फिक्स करावी लागेल की आपण नक्की कुठल्या विचारधारा, आपण कोण आहोत आणि वाय आर वी, या दोन गोष्टीवर अभ्यास करूनच आपल्याला काम करावं लागेल। आपल्या पुरोगामी शक्ती आपल्याला उत्कृत करावे लागतील। आपल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा, छत्रपती शिवाजी महाराजांची, राष्ट्रसंत गाडगेबाबांची, महात्मा फुलेंची, फातिमा शेखची, आमच्या आई सावित्रीबाई फुलेंची, प्रतापसिंह महाराजांना सोडल्यांची त्यांची विचारधारा आत्मसात करून आपल्याला काम करावं। लोक प्रेमळ आहेत आणि तत्वासाठी जीव देणारी लोक आहेत महाराष्ट्रात। असे आपण तत्वासाठी जीव देणाऱ्या भूमीतील लोक आहोत। त्यामुळे आपण सर्वांनी याच पद्धतीनं गाडगेबाबांना आज अभिवादन करून जनतेतील घाण म्हणजे खऱ्या अर्थानं ग्राम स्वच्छता अभियानाच्यापेक्षा गाडगेबाबा मन स्वच्छता अभियान आपण राबूया। एकामेकाच्या मनातील पापा आपण साफ करूया, पुन्हा एकदा जातीवादाला मूतमाती देऊया आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या क्रांतीची नवी मूर्तमेढ ठरवूया। बापू हो म्हणा माझ्या माग, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, सांभाळी तुझे लेकरे पुण्य समजती बापाला गोपाला। बाप हो, आज आपल्या संत गाडगेबाबांच्या कीर्तनाला आपण सगळे जमलाय। मी गाडगेबाबाच्या रूपात आपल्याशी भाषण करणार आहे, बोलणार आहे आपल्या माडी भाषेत, आपल्या मायभाषेत। आणि या सगळ्या लोकांचं मी मनापासून स्वागत करतो, कारण स्टेजवरचे प्रमुख तुम्ही कोण आहात,
तुम्ही सगळ्यापेक्षा प्रमुख आहात. तुम्ही आहात म्हणून मी आहे म्हणून वक्ते आहेत. वक्ते महत्वाचे नाहीत, पण विचार ऐकणारी माणसं महत्वाचे आहेत. आपण प्रबुद्ध रंगभूमीच्या वतीनं तुमचं स्वागत करतो आणि गाडगे बाबाच्या भाषणाला स्वागत करतो. माझं नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर, जातीनं परी. कोणी मला नावी म्हणतंय, कोणी मला पारधी म्हणतंय, पण बाप्पानं मी माणूस आहे आणि माणसानं माणसासारखं वागायचा धडा तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार. बाप्पानो, आज गाडगे बाबांच्या रूपात मीच काही शाळा शिकलो नाही, मास्तरचं तोंड बघितलं नाही. मी शाळा शिकलो कुठली तर इथं असणाऱ्या बहुजनांच्या दुःखामध्ये शाळा शिकलो. मी इथं असणाऱ्या गाय म्हशी सांभाळल्या, गाय म्हशी सांभाळत नदीत पोहणं, गुडघापणा करणं, उड्या टप्प्या करण्याचा माझा धंदा होता. पण माझा बाप मला माझ्या आईला म्हणला, कळवळून म्हणला, सखूबाई ऐक माझं, गाडगे बाबाच्या माझ्या लेकराला डेबूजीला तू काय देवा धर्माला लागून देऊ नको आणि कुठलं व्यसन करून देऊ नको. आपण महात्मा फुल्यांचं ऐकलं नाही, या भूमिपुत्र असणाऱ्या सिद्धार्थाचं आपण ऐकलं नाही, तर आपण ऐकलं कोणाचं? त्या भटुकड्या बामणाचं. आवाजचं भूत 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 चिटूक तुमच्या डोक्यातून गेलं पाहिजे बाबा. कारण ही बामणी चिटूक तुमच्या डोक्यात अनेक वर्षाच्या परंपरेच्या पिढ्याने आलेल्या बाप्पानं. आणि म्हणून म्हणतोय की मला समजून घेण्यापेक्षा परिवर्तनाचा विचार समजा. मला सांगा अण्णासाहेब, की इथं असणाऱ्या आपल्या सगळ्याच मायबापांनी ज्यांनी प्रगती करण्याचा प्रयत्न केला ते आपल्या सगळ्याच महापुरुषांना मारून टाकलं या ब्राह्मणी व्यवस्थेत. म्हणजे माझा संत तुकाराम त्याला मारून टाकला, सांगितलं की वैकुंठाला गेला. असलं कसलं वैकुंठ? वैकुंठाला नाही गेला, त्याचं वै खुंटवलं, त्याचा खूनच केला या बामणांनी. संत रविदास कीर्तन करून झोपला होता, त्याच्यात डोक्यात दगड घालून त्याला मारला बाप्पानं. संत कबीरांना 80व्या वर्षी पाण्यात बुडवून मारला. महात्मा फुल्यांच्यावर मारेकरी घातले, शाहू महाराजांची बदनामी केली, माझ्या बाबासाहेबांचा अपमान केला, अण्णाभाऊसाठी आपण टाचा घातून गेला. अरे जिला दाढी वाढवली, तांबून घेतलं, हिमालयात गेला, त्याला देव दिसला नाही. देव हाय कशात? गरीबांना अन्न द्या, भुकेलेला अन्न द्या, पाण्याला पाणी द्या, गरीबाला मदत करा, ज्याला रगत कमी पण त्याला रक्तदान करा. हे सर्वश्रेष्ठ काम आहे, रक्ताचा कारखाना बाप्पानं नाही. सगळे म्हणतात की आपल्याला एकच बाप आहे, पण बाप हो, आपल्या देवासनी किती बाप आहे सांगा बरं, किती बाप आहे सांगा. मला एक बाप आहे, देवाला किती बाप असलं पाहिजे? देवाला पण एकच बाप पाहिजे ना. पण आपल्या देवासनी गुरुजी 4-4 बाप आहेत. देव दगडाचा केला, त्याचा बाप वडार झाला का नाही? देव सोन्या चांदीचा केला, त्याचा बाप सोनार झाला. देव दगड मातीचा केला, त्याचा बाप तुंबार झाला. आणि देव धातूचा केला, त्याचा बाप सुतार झाला. हे सगळे देव, दगडाचा देव चिमणीला घाबरतो का नाही? एक वाटाचा दणका बसला की देवाचं तोंड फुटतंय का नाही? ऐका देव जगात. माझी आई मला एकदा म्हणली की डेंगूजी आपला उपास आहे, घरात देवाधर्माचं काम आहे, नैवेद्य घे आणि आपल्या मसुबाला देऊन ये. मी नैवेद्य घेऊन मसुबाकडे गेलो, बाप्पाला आत्ता खाईल मग खाईल. बरीच वाट बघितली, देव काही खाईना. मला जर भूक लागली, पण देवाने खाल्ल्याशिवाय मला आई जेवण वाढणार नाही. म्हणून मी देवापाशी राखण करत बसलो, तर एक लूट भरलेलं पुत्र आलं, त्याने देवाचा संसार केला. मी म्हणजे देव पुत्र आहे का पुत्रा देव आहे? तेव्हा अजून मला पडलंय, तुम्ही मला उत्तर सांगा लेखा. या जगामध्ये देव नावाची वस्तू नाही. आपण विज्ञानवादी वागा. कारण माझ्या बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं. विद्या ही वाघिणीचं दूध आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोण पिईल त्याला गुरगुरल्याशिवाय राहणार. असा बाबासाहेबांचा संदेश. बाबासाहेब फार मोठा माणूस, प्लॅनिंगचा माणूस, मी अडाणी. बाबासाहेब माझ्या बाबासाहेबांनी माझ्यावर फार प्रेम केलं. मी बी बाबासाहेब प्रेम करायचो. मी त्यांना वडील होतो वयानं. पण कुठलाही निर्णय घेताना बाबासाहेब आंबेडकर मला विचारायचे. मी फार मोठा म्हणून नाही, पण ते मला आदर द्यायचे. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा माझं कीर्तन असायचं बापू हो, तेव्हा कोट काढून जमिनी बसून माझं कीर्तन ऐकायचं. एवढा मोठा विद्वान माणूस, जगातला विद्वान माणूस मला बडबडून यायचं की माझी लायकी काय, मी कोण आहे. पण गाडगे बाबांना ते ऐकायला यायचे
आणि भाडगे बाबांचं कीर्तन झाल्यानंतर बाबासाहेब मला भेटायचे. बाप हो, मी कुठल्या गावात, ज्या गावात कीर्तन आहे त्या गावात लुटून काढायचो, स्वच्छता करायचो, सगळं साफसूफ करायचो, पण त्या गावात मी कधी जेवलो नाही. ज्या गावात कीर्तन सांगितलं त्या गावात जेवलो नाही, पाणी पिलो नाही. एक दिवस मी असंच सर कीर्तन करत होतो आणि कीर्तन करता करता एक पोस्ट म्हणाला आमच्या गावचा, अमरावतीचा, मी लांब तिकडं देवगिरीचा, देवनगरचा, जिल्हा अमरावती. एक पोस्ट म्हणाला, त्याने माझं ओढलं. मला म्हणलं, बाप्पा काय रे बाबा, माझ्याकडे काय खासगी नाही, काय असेल ती माईकवर बोल. तो पोस्टवर म्हणला, घाडगे महाराज, तुमचा इकडचा एक मुलगा आज सकाळी मी येणार हो, तुमच्या मैसाठी लोक वाट बघतात, तुमची बायको रस्ता रडते, तुम्ही जावा मैत्रीला. मला फार बेकार वाटलं दादा. मी एकच वाक्य बोलो, असे किती मेली कोट्यानं कोटी, कुणी रडावं बाप्पा एकासाठी. असे किती मेली कोट्यानं कोटी, कुणी रडावं एकासाठी. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, जो जगायला आलाय तो केव्हा तरी मरणार आहे. जन्म आणि मृत्यू ह्याला खरं जीवन म्हणतात. या जीवनामध्ये आपण विज्ञानवादी वागा, एवढाच माझा संदेश आहे. आपण शान राहाव्या, ब्राह्मणी धोक्यापासून आपण सावध राहाव्या, कारण ही भूत आपल्या डोक्यावर जात नाही. तुम्ही बाबासाहेब सांगताय, तुम्ही महात्मा सांगता, पण आपली बायको तिच्या अंगात येतोय तो स्वामी समर्थ. कोण आहे ते स्वामी समर्थ? अशक्य ते शक्य करतील स्वामी. अरे बाबा, मला 1 कोटी रुपये दे की, मला शक्य नाही, देईल का? नाही द्यायचा. ही सगळ्या खुल्या कल्पना आहेत. तुम्हाला येणं करून ते पैसेवाले होत्यात आणि तुमचं वजन वाटलं होते. बाप्पांनो, शानं व्हा, विज्ञानवादी वागा. माझ्या परीट समाजाला माझी विनंती आहे की बाप्पांनो, मला देव करू नका. मी काय देव नाही. माझ्या मूर्तीपासून तुम्ही झुलका भाकड होताय, मला नाही आवडत, पटत नाही. आपल्या परीट समाजाच्या गोरगरीब लोकांना पुस्तकं द्या, त्यांना शाळेत ॲडमिशन द्या, त्याची प्रगती करा, हेच माझं सांगणं आहे. बाप हो, आपण अनेक कार्यक्रम केले. कीर्तन करत असता मी असं म्हणालो की बाप्पानो, एक मला बामण आला आणि मला म्हणला की तुम्ही तुमच्यामुळे आमची पूजा अर्चा होत नाही. मग मी म्हणलं, सत्यनारायण मला सांग बरं समजून, तीच 2 पैशाची कुठली 3 पाटी पत्रिका पोती पुराण त्याला आणलं, कीर्तन करून दाखवलं. मी म्हणलं, 500 ब्राह्मणांना मी 5 लाख रुपये देतो. मी गावाकडलं भीक मागितलेलं 5 लाख बाप्पानं तुम्हाला देतो, पण माझ्यासाठी तुम्ही 100 सत्यनारायणच्या पूजा घाला. सगळ्या लोकांचे अर्ज आले. त्यातले भिकारी ब्राह्मणांना मी गोळा केलं आणि अलिबागच्या समुद्रकिनारी गेलो. अलिबागच्या समुद्राच्या काठावर गेलो. 100 लोकांच्या समोर मी तिथं चौरंग उभं केलं होतं. 100 लोक नवरा बायको बसवले होती पूजेला आणि सांगितलं की तुम्ही पूजा केली की तुम्हाला हे 5 लाख रुपये दिले. बाप हो, कीर्तन त्यांनी सुरू केलं, ते सत्यनारायणची पूजा सुरू केली. पूजा करता 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 ते माझ्याकडे बघायचे, माझ्या पिशवी बघायची, मी त्याला पिशवी दाखवायचो. कीर्तन संपलं, त्यांची सत्यनारायणची पूजा झाली आणि आम्हाला म्हटले, बाप्पानो आम्हाला पैसे द्या, आम्ही लांब गावाकडनं आलो आहे. मग मी काय केलं, खुर्ची घेतली, समुद्राला बघत बसलो. असं आत्ता काय होतंय का, मग काय होतंय का, आत्ता येतंय का? सगळे म्हणले, बाबा तुम्ही काय बघताय, तुम्ही काय सांगितलं सत्यनारायणमध्ये? साधू आणि एक साधू होता, तो व्यापारी होता, तो चालला होता व्यापार करायला. अण्णासाहेब तो व्यापाराला चालला होता, त्याचं जहाज बुडलं, त्याचं सगळं द्रव्य बुडलं, म्हणून त्यानं सत्यनारायणची पूजा घातली आणि त्याचं बुडलेलं जहाज पुन्हावर आलं. बाप हो, या अलिबागच्या समुद्रात जेवढ्या देशाचं समुद्रामध्ये घाणीत बुडलेलं आहे ते वर आलं की तुम्हाला 5 लाख रुपये दिलं. पळाली सगळी भट, शिंडीवाली बांबलं, एकालाही जहाजवर काढता आलं नाही. आपण आपल्या मेंदूला, आपल्या बुद्धीला विचारा. कारण बुद्ध असा म्हणलाय, आमच्या लोकांना बुद्ध म्हणले की अंग कापरतात. मी काय महाराज का म्हणते ती? अरे बाप्पानो, बुद्ध म्हणजे शुद्ध आणि धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग. आमच्या लोकांना सांगायचं की आमच्या भाषेत आम्हाला बुद्ध सांगा. तो चर्चमध्ये काय म्हणतोय, मग तो फादर आम्हाला कळत नाही. मशिदीत तो काय म्हणतोय मौलवी आम्हाला कळत नाही. आणि बौद्ध भिक्खू काय म्हणतोय पाण्याची माता आम्हाला समजत नाही. बाप्पानो, बुद्ध म्हणजे शुद्ध आणि धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग. बुद्धानं सांगितलं, व्यसन करू नका, खोटं बोलू नका, व्याभिचारी वागू नका, समतेनं राहावा. जो पाळेल तो बुद्ध. मी महाराज म्हणून मी बौद्ध नव्हे, जातीनं बौद्ध आहे, पण रोज खोटा बोलतो तो बौद्ध नाही. आपण बाबासाहेबांना, बुद्धाला मानलं पाहिजे, तर बाबासाहेबांचा विचार आपण जगभर नेऊ शकतो. बाप हो, येणारा काळ लय बेकार आहे. आता तुम्हाला राजरोज पण त्या डोळ्यात बाजूला कोणत्या मला फसवतात. तुमचं मताचं मशीन बिघडवून ठेवलं आहे. ज्याची लायकी नाही त्याला 2-2 लाख मतं मिळते ती. अरे तुझ्या दम आहे तर घे की, मतपत्रिका मतदान घेऊन सिद्ध करून दाखव.
इथे का निवडून एवढ्या मतानं त्याच्यावर कोणी काही बोलत नाही. आपल्या पोरांना आमच्या वेळेला प्रसंग वेगळे होते, धोके वेगळे होते, संकट वेगळी होती. आता तुमचा मेंदू हायजॅक केलाय कॉम्प्युटरच्या युगात. तुम्ही शानं वागा एवढीच माझी विनंती आहे. बापू हो म्हणा, गोपाला गोपाला देव नंदन गोपाला. भाव म्हणे देवा पाला भाव, हे माझ्या तुकडोजी महाराजचं गाणं आहे. माझं म्हणे नाही भाव म्हणे देवा पाला भाव, देव आशान पावायचा नाही रे, हे देव आशान पावायचा नाही रे. भाजीपाला नाही रे, देव बाजारातला भाजीपाला नाही रे. असंच कीर्तन करत होतो मी. एक दिवस पुन्हा एक पोस्ट आला, एक पोस्टवर परत आला. अशी परत माझं लागलं म्हणे. बाप्पा काय वाटतं मला? म्हटलं बाबा एक तार आहे. म्हटलं माझं काय खात्री नाही बाप्पा. हो वाचून दाखव. आणि त्यानं वाचून दाखवली. मुंबईला जाऊ तिथं किती करायचं आहे तुम्ही बोल या. मला काय सुचलं. माझं तोंड बसलं, माझा आवाज बसला. एकच वाक्य बोललो, लाख गेले तरी बाप्पा. असा मी बाबासाहेबाचा असीम भक्त नाही तर सच्चा अनुयायी म्हणून बाबासाहेबांचं काम केलं. आपण सगळ्यांना विनंती आहे की बाबासाहेबांचा, महात्मा फुल्यांचा, शाहूराजांचा विचारच तुम्हाला तारू शकतो. जगना महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, राजश्री शाहू महाराजांचा, वीर नवोजी वस्तादांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. माननीय आमचे राजेंद्र गलांडे साहेब असतील, सर्व पुरोगामी विचारसरणीचे आंबेडकरवादी कार्यकर्ते असतील, ते खऱ्या अर्थाने चळवळीला थोडंफार पैशाची आपण मदत करूया, जेणेकरून ही चळवळ पुढे चालेल. जय भीम, जय शिवराय. माय बापू फोटो काढ, फोटो काढ. थँक्यू.